कॉम्पिटिशनच्या 1 महिन्याआधी कळलं की मला भीती आहे पाण्याची. माझे खाण्याचे एवढे हाल झाले, मी दर 15 दिवसाला आजारी पडत होते. स्विमिंग येत नव्हतं. अच्छा. म्हणजे ह्या फोबियामुळेच मी शिकले नाही. कोविडच्या ह्याच्यामध्ये मी स्विमिंगला जायचे घरातल्यांच्या शिव्या खाऊन. प्रत्येक स्विमिंग पूलमध्ये प्रत्येक कोचला भेटून त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन आले मी. मला आयुष्यात कधी पश्चाताप नाही झाला जेवढा मला तिथे झाला होता. आपलं सायकलिंग चांगलं आहे, आपलं रनिंग चांगलं आहे, जस्ट बिकॉज ऑफ स्विमिंगच्या किंवा पाण्याच्या भीतीमुळे तुम्ही मागे राहताय. अक्षरशः लोक चेष्टा करायचे. ते माझ्यासाठी म्हणजे खूपच डिप्रेसिंग होतं. आणि सपोर्ट करणारं कोणी नाही. आयर्नमॅन कॉम्पिटिशन असं म्हणतात ही जगातील सगळ्यात टफेस्ट कॉम्पिटिशन आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की बारामतीतील खेडेगावातील मुलगी आहे जिने ही कॉम्पिटिशन जिंकली आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे, कारण हे खरं घडलंय. मी बोलत आहे सादिया सय्यद यांच्याबद्दल. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा त्यांचा प्रवास कसा होता. त्यांची जिद्दीची ही कहाणी आज आपण त्यांच्या जुबानी ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव धनश्री पाटील आणि रिच इन मीडिया प्रेझेंट बोल्ड धन चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला बोलतानाच मला असं वाटतं की आयर्न मॅन नको, आयर्न वुमन असं बोललं पाहिजे. आयर्न वुमन. पण म्हणजे त्या कॉम्पिटिशनकडं बद्दल आपण बोलूयातच पुढे. पण त्याच्या मला असं वाटतं थोडंसं आधी जाऊयात की बारामती म्हणजे तसं खेडेगावाचं जिथून तुम्ही येता, तर तिथं ती सुरुवात कशी होती किंवा घरचं वातावरण कसं होतं, लहानपण तुमचं काय कसं होतं, ह्याच्याबद्दल आपण बोलत. हां, तर आता बारामती तुम्ही म्हटला, पण मी मूळचे बारामतीचे नाहीये. बारामतीपासून 20 किलोमीटर एक आठफटा म्हणून एक छोटंसं गाव आहे. म्हणजे जिथे युजली 4-5 घरं होती फक्त जेव्हा आम्ही होतो तिथे. तर तिथे स्कूलमध्ये असायचं, म्हणजे स्पोर्ट वगैरेमध्ये आम्ही भाग घ्यायचो. सोमेश्वर नगरला शिकले तसे. तर तिथे झेडपीची स्कूल होती आणि तेव्हा नॉर्मली स्पोर्ट्समध्ये होतं, पण तेव्हा असं काही मनात असं विचार नव्हता की स्पोर्टमध्ये पुढे जाऊन हे करायचं. तेव्हा अभ्यास आणि स्कूल. आणि घरी आल्यानंतरही म्हणजे असं असायचं की आजूबाजूचे जे आहेत आपल्या एजचे, मग ते आम्ही स्पोर्ट खूप खेळायचो. म्हणजे लिटरली जे आपण आपले गावाकडचे खेळ म्हणतो ना, तसं खूप खेळत. विटी दांडू, पतंग ते कट करणं, मग पळत जाऊन घेऊन येणं, मग ते सपाट्या वगैरे असे भयंकर खेळ आम्ही खेळलेलो लहानपणी. आणि तिथूनच म्हणजे ते असं काय म्हणतात, तो माइंडसेट डेव्हलप होत गेला असं मला वाटतं. आणि बाकीचा तर अभ्यास वगैरे ते असायचं नॉर्मली चालू, कारण तेव्हा गावाकडे कसं होतं की सकाळी 10 ते रात्री 10 लाईट नसायची. तेव्हाचं लाईक 2000ची गोष्ट आहे ही ऑलमोस्ट. त्यामुळे ते लाईट वगैरे नसणे, मग करणार काय, मग टाइमपास चालू असायचा, कारण अभ्यास तर नाही करू शकत आहे. शाळेतून आल्यानंतर लाईट नाही, त्यामुळे मग स्पोर्ट तेव्हा खूप खेळायचो. पण घरात असं कोणी होतं का की तुमच्या फॅमिलीमध्ये की ज्यांना स्पोर्ट्सची आवड आहे? बिलकुल नाही. बिलकुल नाही. म्हणजे तेव्हाही असं होतं की तेव्हा मी आता जसं स्कूलमध्ये मी तसे म्हणजे स्कॉलर होते. त्याच्यामुळे आमचे जे एक शिक्षक होते, म्हणजे गुरुजी ज्यांना आपण म्हणायचो आता स्कूलला, तर ते गायकवाड सर म्हणून होते. तर त्यांचा असं माइंडसेट होता की जे टॉपर लोक आहेत तर त्यांना ते स्पोर्टमध्ये घ्यायचे. मग तिथे ते सर लोक घरी यायचे लिटरली आमच्या, की हिला सोडा. कबड्डी, तेव्हा त्यांनी मला कबड्डीमध्ये घेतलं होतं त्यांच्या टीममध्ये. मला वाटतं मी 5वीमध्ये होते, 5वी का 6वीमध्ये. पण घरचे सपोर्टिव्ह होते? नाही, मग तेच सांगते ना, शिक्षकांना घरी यावं लागत होतं की हिला सोडा. त्याच्यासाठी एक्झॅक्टली. मग ते तसं होतं की मग घरचे तयार झाले असतील की आपण जाऊ देत. पण ठीक आहे, म्हणजे अगेन्स्टही नव्हते आणि सपोर्टही नव्हता असं म्हणू शकेल मी. काळजीपोटी त्यांचं राहायचं फक्त की अरे नको, काही झालं गेलं कुठे जाणार काय. मग ते ऑर्थोडॉक्स जे म्हणतो आपण, मिडल क्लास फॅमिली, टिपिकल तसं होतं ते. नाही, म्हणजे तुमच्या जगण्यामध्ये स्पोर्ट्स कुठेतरी होतं लहानपणापासून आपण असं म्हणूया. मी शहरात पुण्यात सारख्या भागात राहत असून सुद्धा मी नाव ऐकले, पण मला माहिती नाही त्याच्याबद्दल डिटेलमध्ये, किंवा माझ्या डोक्यामध्ये विचार पण नाही येणार की पार्टिसिपेट करूयात, किंवा जरी मी स्पोर्ट्समध्ये असते तरी. पण एक ग्रामीण भागातली मुलगी, एकतर तिला कळतं कसं ह्या स्पोर्ट्सबद्दल, मला ते विचारायचं. आणि तो थॉट कसा बिल्ड होतो की मी जाऊ शकते का इथे, त्याच्याबद्दल सांगा. ओके, तर शाळेमध्ये तर नव्हतं युजली. तर जेव्हा मी इंजिनिअरिंग वगैरे झालं, त्याच्यानंतर जॉबला गेले, तिथपर्यंतही म्हणजे माझं स्पोर्ट्सचं कनेक्शन तुटला. म्हणजे 10वी नंतर युजली कनेक्शन तुटलं ह्याच्यामुळेच, की जसं अभ्यास करा, इंजिनियर, डॉक्टर व्हा, जॉब मिळवा. सो दॅट इज वॉट द टिपिकल मेंटॅलिटी सगळीकडे होतं. म्हणजे इंजिनिअरिंगला आय थिंक. हो, मी इंजिनिअरिंग केलं.
जॉब स्टार्ट झाला. माझा फर्स्ट जॉब मी हैदराबादला घेतला. कारण हो. तेव्हा मी ज्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये माझं शिक्षण झालं होतं, हम्म. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं माझं. तर तेव्हा पुण्यामध्ये जॉब नव्हते कोर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर मग ते शोधत मला लकीली हैदराबादच्या कंपनीमध्ये जॉब भेटला. 3 वर्ष गेले. त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की अरे काहीतरी मिसिंग आहे लाईफमध्ये. म्हणजे बिईंग अन स्पोर्ट पर्सन ॲट द स्कूल लेवल, आत्ता तुम्ही काय म्हणजे सिटिंग जॉब जे करताय, सो तेव्हा असं वाटलं की अरे म्हणजे काहीतरी चुकतंय लाईफमध्ये. मग तिथं तो मला तो थॉट आला आणि मी पुन्हा मग स्पोर्टमध्ये वळाले. रनिंग जे मॅरेथॉन हे ते असतात हे मला बहिणीकडून कळालं. कारण ते लोक करायचे आणि मी त्यांना तेव्हा नावं ठेवायचे की अरे काय इतकं लांबून येतात रनिंग अच्छा, करण्यासाठी. ते दोघं पण करायचे. बहीण करायची, Okay. बहीण आणि तिचे फ्रेंड्स वगैरे. कारण ते तेव्हा सर्व्हिसमध्ये होते, तर त्यांचं कसं ट्रेनिंग पूर्ण फिजिकल ट्रेनिंग चालू राहायचं ना, तर मग ते रनिंग करत होते तेव्हा मॅरेथॉन वगैरे. मग मी जेव्हा फर्स्ट मॅरेथॉनला गेले, मला आठवतं अजूनही चांगलं, 2019च्या साली लोकमतची एक मॅरेथॉन होती. तेही माझ्या बहिणीनेच रजिस्ट्रेशन केलं की बाई तू जिम वगैरे करते, तू 10 किलोमीटर पळू शकते आरामात. म्हटलं ठीक आहे, लेट्स, नाही पळाले तर वॉक तरी करेल ॲटलिस्ट, राईट. मग तिथे मी बघितलं एक लोकमत मॅरेथॉनमध्येच की तिथे एक असे 2 कॅटेगरी राहतात, पेसर आणि अँबॅसिडर. म्हणजे अँबॅसिडर इज लाईक की तो रेसचा आयकॉन असतो. म्हणजे एक फिटनेस अँबॅसिडर जसं आपण म्हणतो की म्हणजे अँबॅसिडर जसे आता ब्रँड्स वगैरे असतात नॉर्मली, त्याचे अँबॅसिडर राहतात, प्रतिनिधित्व करणार. तर ते लोक आणि त्यांचे एकदम नाही का सत्कार वगैरे होतात, ते एकदम असे ट्रॉफी हे ते त्यांना एकदम मानपान दिला जातोय. तर ते मला बघून ते खूप असं छान वाटलं की अरे ह्यांनी असं काय केलंय की ज्याच्यामुळे ते अँबॅसिडर बनले. मग तेव्हा त्यांच्यासोबत बोलून त्यांच्याकडून डिटेल्स घेऊन तेव्हा मी हा फर्स्ट वर्ड ऐकला की कोणीतरी त्यातलं होतं की ज्याने आयर्नमॅन केलं आहे. आय वाज लाईक की हे काय असतं. आणि मग जेव्हा काही नवीन गोष्टी ऐकायला भेटतात तेव्हा मी त्याचा स्टडी चालू करते युजली गुगलवरती. तर गुगलवरती सर्च करून की आयर्नमॅन असतं 3.8 किलोमीटर स्विमिंग. ते बघूनच म्हणले ही अपने बस की बात नाहीये. म्हणजे तिथे मी फर्स्ट वर्ड ऐकला आयर्नमॅन. जसं तुम्ही तो प्रश्न विचारला की कुठून, म्हणजे पुढचं तर मी बघितलंच नाही की 3.8 किलोमीटर स्विम आहे, देन तुम्हाला 180 किलोमीटर सायकलिंग करायची आहे आणि तुम्हाला फुल मॅरेथॉन विच इज 42.2 किलोमीटर हे तुम्हाला कट ऑफ मध्ये करायचंय. तर म्हणलं यार इतकं डिफिकल्ट हे नाही आपण करू शकत. सो ते तेव्हा मी तो थॉट तिथे स्टॉप केला. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी रनिंगमध्येच कंटिन्यू केलं. 2020ला कोविड आला, 2020-21 म्हणजे हे 1-1.5 वर्ष थोडं मी स्ट्रेंथ वर्कआउट वगैरे आणि रनिंगचे व्हर्च्युअल इव्हेंट्स वगैरे व्हायचे तिथे टेरिसवरती वगैरे रनिंग करायचे मी तेव्हा. कारण असं होतं ना की अरे मेडल भेटतोय, टी शर्ट भेटतोय, ते असं म्हणजे ते असं क्रेझीनेस होतं स्टार्टिंगला. आणि मग मी जेव्हा कोविडमध्येच बारामतीला आले, कारण पुण्यामध्ये तेव्हा सिच्युएशन खूपच वर्स्ट होती, म्हणजे राहूच नाही शकत असं होतं. आणि मग बारामतीला घर होतं, तिथे आले आणि रॅन्डमली आपण फेसबुकवरती मला एक सजेशन आलं जे की बारामतीचे सर होते. आणि मी जस्ट बघितलं, प्रोफाईलमध्ये होतं फर्स्ट आयर्नमॅन ऑफ बारामती. हो सिरियसली, म्हणजे बारामतीमधलं आयर्नमॅन कोण आहे. म्हणजे मला पुन्हा मग तो थॉट तिथे हे झालं की अरे आपल्याला हे करायचं होतं, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. मग तिथून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की मग कसं असतं काय. मग तेव्हा फर्स्ट टाइम ते मला बोलले, मी त्यांना विचारले की सर मी फक्त 10-21 किलोमीटर करते, त्याच्यावरती मी काही कधी म्हणजे केलंही नाहीये, त्याच्यामुळे हे तर डिफिकल्ट आहे. म्हणलं मग तुम्ही कसं केलं वगैरे असं मी त्यांना जनरली विचारलं. ते म्हणले तू करू शकते. म्हणजे एकच ते सेंटेन्स बोलले हे तू पण करू शकते. आणि तिथेच माझं असं झालं की यार म्हणजे ते ड्रीम म्हणजे माझ्या बकेट लिस्टमध्ये आलं, आयर्नमॅन चॅम्पियनशिप आपल्याला करायची आहे. म्हणजे इथं हे झालं चालू की करायचं आहे. मग ते कसं कधी काय चालू झालं म्हणजे त्याला थोडा 1-2 वर्ष वेळ गेला, बिकॉज आयर्नमॅन इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. मग 2021ला तुम्हाला या कॉम्पिटिशन बद्दल समजलं. मला वाटतं 2024ला तुम्ही जिंकलात ती कॉम्पिटिशन. 2023ला. तर मग हा जो मधला पिरियड आहे 3-4 वर्षाचा पार्टिसिपेट करण्यापर्यंतचं, तर त्या पिरियडमध्ये काय घडलं? तुम्ही तयारी केली, काय केली? घरी कधी सांगितलं, बोललं याच्याबद्दल? नाही, घरी आयर्नमॅन बद्दल तर नाही बोलले. जसं आता मी म्हटलं की 2021ला मला ते कळलं आणि ते सरांसोबत पण ओळख झाली की आयर्नमॅन हे ते. पण मग ते जस्ट बिकॉज ऑफ एक्सपेन्सिव्ह मी ते म्हटलं की अरे आत्ता
नको करायला, कारण नाहीये तेवढं. तरी किती खर्च येत घ्यायचं झालं तर साधारण? आयर्नमॅनचा खर्च डिपेंड करतो तुमच्यावरती. हम्म. म्हणजे आता जसं मी सायकलचा विषय बोलले, हम्म. तर ते आयर्नमॅन तुम्ही 50,000च्या सायकलवरती पण करू शकता आणि 10 लाखाची सायकल पण तुमच्याकडे असू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला टायमिंग इम्प्रूव्ह करायचं आहे, तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही ते गॅजेट्स खरेदी करू शकता असं. तर ते ॲव्हरेज नाही म्हटलं तरी 5-6 लाख, कमीत कमी 5-6 लाख रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर हे सगळे गॅजेट्स वगैरे, मग त्याची ट्रेनिंग फीज, तुमचे ट्रिपचे एक्सपेन्सिव्ह ते आपणच करायचे असतं. ओके. सो तेच म्हणजे इट इज इंडिव्हिज्युअल स्पोर्ट अगेन. हां. मग त्याच्यामध्ये काही असतात की जे स्पॉन्सरशिप वगैरे देतात. मग तेच आहे की तुम्हाला ते आधी तुमच्या तेवढे अचिव्हमेंट्स असायला पाहिजेत, तेव्हा कुठे मग तुम्हाला स्पॉन्सरशिप वगैरे भेटून जाते. पण ते खूप कमी आहेत त्याचे चान्सेस स्पॉन्सरशिपचे. कारण कसं आहे, स्वतः इंडियामध्ये स्पोर्टला खूप काय म्हणतात त्याला, तेवढा सपोर्ट नाही भेटत. तुम्हाला माहिती आहे क्रिकेट सोडून एक्झॅक्टली मी आता तेच म्हणणार होते. फक्त क्रिकेट सोडून बाकी गोष्टींमध्ये बिलकुल सपोर्ट नाहीये. त्याच्यामुळे ते एक काय म्हणतात दुर्दैव म्हणू शकतो आपण. कारण आयर्नमॅन ही युरोपमध्ये जर तुम्ही गेला ना, तर लिटरली म्हणजे ज्यांनी आयर्नमॅन करतोय किंवा आयर्नमॅन केलंय त्याची एक वेगळ्याच लेवलची रिस्पेक्ट असते युरोपमध्ये. म्हणजे त्यांचं ते आपण जेव्हा लगेज वगैरे घेऊन जातो, सायकल आपली आपण घेऊन जातो राईट, तर तिथे ते फ्री ऑफ कॉस्ट ते लगेज ट्रान्सफर करतात. आणि तेच जेव्हा बाकीच्या काही गल्फ कंट्रीज आहेत किंवा अजून बाकीच्या एअरलाईन्स, तर त्याचे 40-50 हजार त्याचे एक्स्ट्रा चार्ज करतात सायकलचे. इथूनच कळतं की काय डिफरन्स आहे. म्हणजे त्यांचं गव्हर्नमेंट एवढं सपोर्ट करतं एक्झॅक्टली स्पोर्ट्स पर्सनला. ते आपल्या इथे थोडं लॅकिंग आहे अजून. ते म्हणजे आहेत, ते आपण नाकारू नाही शकत. पण मग तुम्ही खर्च बघून म्हटलात की नाही बाबा आपल्याला नाही ते परवडणार. पण मग ते झालं कसं? तर 2021 नंतर मग मी म्हटलं अरे नाही, आपण थोडंसं वेगळं म्हणजे रनिंगवरच फोकस करू. लेट्स आता 21 किलोमीटर केलंय, 42 करू. म्हणजे 42 इज द फुल मॅरेथॉन, ज्याला आपण मॅरेथॉन म्हणजे 42.2 किलोमीटर इज द फुल मॅरेथॉन असं म्हणतात. तर म्हटलं की ठीक आहे, रनिंगमध्ये हे करू. मग अगेन म्हणजे अँबॅसिडर हा वर्ड अगेन मी तो इंट्रोड्यूस करते, बिकॉज तिथूनच मला कळालं अल्ट्रा मॅरेथॉन हा शब्द. अल्ट्रा मॅरेथॉन काय असतं, अल्ट्रा रनर काय असतं. सो दॅट इज समथिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही 50 किलोमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स धावता, सो तुम्हाला ते अल्ट्राचा टॅग भेटतो. तर मग त्याची क्युरिओसिटी वाढली की आपण करू शकतो का. मग सिमिलरली मला इथे अजून एक सर भेटले पुण्यामध्ये. त्यांना मी सांगितलं माझं असं असं एक थॉट आहे, म्हणलं मला काहीतरी मुलींसाठी काहीतरी करायचं आहे, मुलींच्या शिक्षणावर आधारित समथिंग, आणि एक सोशल कॉजचा एक इव्हेंट करायचा आहे जो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी नोंद होईल त्याची असं. तर मला म्हटलं ते काय आहे. म्हणलं मला मुंबई ते पुणे रन करायचं आहे, होईल का. लिटरली म्हणजे माझा तो स्टंट होता खूप मोठा, पण मला करायचं होतं ते. ते म्हणलं आरामात होईल. म्हणजे लिटरली त्यांच्या एका शब्दावरती मी 2 महिन्यात प्रॅक्टिस करून मुंबई ते पुणे रन केलं शिवजयंती दिवशी. ते रन मी का केलं, गर्ल्स एज्युकेशन, बिकॉज मी एज्युकेशनमुळे आत्ता जिथे आहे तिथे आहे. त्याच्यामुळे मला ते एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स सांगायचं होतं, आणि स्पेशली फॉर गर्ल्स. आता म्हणलं तर दुसरं काय करायचं. ओके, 2022ला झालं मुंबई पुणे, नेक्स्ट काय. मग तेव्हाच असं बारामतीचेच लोक होते सगळे. मग त्यांचं असं ठरलं की आयर्नमॅन करूयात. आणि मी तेव्हा रिसेंटली हैदराबादला शिफ्ट झाले, नवीन जॉब घेतला, आणि तेव्हा मग विचार केला की आपण आयर्नमॅन करू शकतो आता. कारण मला प्रॅक्टिसचीच थोडं हे होतं की प्रॅक्टिस कुठे करणार, काय करणार. म्हणजे तेव्हा फर्स्ट थॉट आला तिथल्या लोकांचा, बारामतीच्या 3-4 जण होते, करायचं का. मग थोडा विचार केला म्हटलं सगळेजण आहेत तर करू शकतो, करायला काही हरकत नाही. कारण मी 2021 मध्ये ट्राय केला, सायकल वगैरे घेतली होती एक साधीवाली, स्विमिंगला गेले बरेच दिवस. कोविडच्या ह्याच्यामध्ये मी स्विमिंगला जायचे घरातल्यांच्या शिव्या खाऊन. ते कशाला, म्हणजे कोविडच्या काळात स्विमिंग इज मोस्ट डेंजरस. तेव्हा असं, पण तिथे काही मी शिकले नाही. म्हणजे गेले 1 महिनाभर गेले, पण ते स्विमिंगची स्टोरी मी नंतर सांगेन मला पुढे. तिथे 1 महिना जाऊन आले, बट स्विमिंग काही माझ्याकडून झालं नाही. म्हटलं नाही आता नको करायला. आणि मग 2023 म्हणजे 2022च्या एंडला 2-3 जण बारामतीचे म्हणले की आपण करायचं का. मग तिथे तो स्टार्ट झालं की लेट्स डू इट. ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जॉबही चांगला आहे, प्लस आपण तिकडे शिफ्ट होऊ आणि जसं पाहिजे तसं ट्रेनिंग करूयात. राईट. सो
तो एक थॉट आला की हैदराबादमध्ये शिफ्ट होणे. सो मी 2022च्या एंडला तो जॉब घेतला आणि ऑलमोस्ट 2023 जानेवारीमध्ये मी शिफ्ट झाले. म्हणजे आता घरातल्यांना असं होतं की अरे हां, ही जॉबसाठी शिफ्ट झाली आहे, जाऊ देत. लाईक त्यांना असं वाटलं ते रनिंग वगैरे सोडेल. म्हणजे त्यांना काहीच आयडिया नव्हती. माझी सायकलही बारामतीवरून मी तिकडे मागवली, तेही त्यांना माहिती नव्हतं. त्यानंतर आणि हां, शिफ्ट होण्याआधी पहिलं तर हैदराबादला शिफ्ट होण्याआधी मला सगळ्यात इम्पॉर्टंट तर ते बघायचं होतं की तिथे कोण ट्रेनिंग करतंय का, तिथले रूट, तिथे रनिंगसाठी तुम्ही कुठे जाऊ शकता, स्विमिंग पूल आहे का, म्हणजे ह्या सगळ्याचा स्टडी मी महिनाभर केला. कंपनीचं लोकेशन कुठे आहे, आपल्याला कुठे राहायला पाहिजे, ह्या बाकीच्या गोष्टी जवळ पडतील अशा, कारण टाइम मॅनेजमेंटमुळे. झाले शिफ्ट वगैरे झाले, सायकल वगैरे मागून घेतली. घरातल्यांना काही माहीत नाही. सकाळी 5 वाजल्यापासून दिवस चालू व्हायचा आणि नवीन कंपनी होती, त्याच्यामुळे कसं लोड भरपूर होता. लोक हाताखाली कमी होते, ज्युनियर लोक होते हे सगळे. आणि हे आधी कोणतीच कंपनी सांगत नाही ऑब्व्हियसली. जॉईन केल्यानंतर आपल्याला कळतं की काय काय आहेत बाबा चॅलेंजेस. तर तसंच झालं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने भयंकर स्ट्रेस. म्हणजे लिटरली असं कामाचा स्ट्रेस. वर्कआउट 2 वेळा वर्कआउट करायला लागायचे, कारण जसं आता आयर्नमॅन इज 3 स्पोर्ट आहेत. तुमचं स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, रनिंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिघांची प्रॅक्टिस करावी लागणार डेली. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट खूप डिफिकल्ट गेलं मला तिथे. प्लस दुसरी गोष्ट डाएटचे इश्यू. म्हणजे हॉस्टेल आहे, सो हॉस्टेलचं जेवण आणि जसं मी आधी हैदराबादला असताना जसं होतं कम्प्लिटली चेंज. म्हणजे माझे खाण्याचे एवढे हाल झाले, मी दर 15 दिवसाला आजारी पडत होते. लिटरली बेड रेस्ट असायची माझी. आणि तर दुसरं असं की आयर्नमॅनच्या ट्रेनिंगवरती येऊ आता आपण. तर आयर्नमॅनच्या ट्रेनिंगचं सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे स्विमिंग, जे की मी कधी केलेलं नव्हतं. जसं मी म्हटलं की 2021ला मी स्टार्ट केलं, पण ते काही माझ्याकडून झालं नाही. म्हणजे चांगल्यातले चांगले ट्रेनर, म्हणजे टॉप मोस्ट ट्रेनर मी लावायचे, पण मला कधीच असं का, म्हणजे काय होतं प्रॉब्लेम? ते का हे मला कॉम्पिटिशनच्या 1 महिन्याआधी कळलं की मला भीती आहे पाण्याची. अदरवाईज मला तोपर्यंत असं वाटत होतं की माझं काहीतरी टेक्निक चुकते. म्हणजे जसं आता तुम्ही फ्री स्टाईल, आता युजली आयर्नमॅनमध्ये कसं असतं की स्विमिंगचेही प्रकार तुम्ही ऐकले असतील, फ्री स्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक वगैरे, बटरफ्लाय. या तर मग ते फ्री स्टाईल म्हणून जे आहे ना, तर ते प्रेफर करतात स्विमिंगसाठी. बिकॉज त्याच्यामध्ये तुमच्या पायाची मुवमेंट कमी राहते, जेणेकरून तुम्हाला सायकलिंगला आणि रनिंगला त्याचा यूज होईल. हां, की म्हणजे तिथेच तुम्ही जर स्विमिंगमध्ये कन्झर्व केली तर मग त्याच्यामुळे ते फ्री स्टाईल. तर मग त्याचे सगळे टेक्निक्स तर माहिती आहेत बाबा, कसा हात टाकायचा, कसं ब्रिदिंग, कसं काय, सगळं माहिती आहे. तरी मी 10-12 मीटरच्या पुढे जात नव्हते. घाबरायचं तुम्ही थोडंसं? खूप घाबरायचे. म्हणजे कशामुळे तुम्हाला, म्हणजे फोबिया? ते नाकातोंडात पाणी जातंय का बुडतोय का, म्हणजे असं व्हायचं. आणि मी त्याच्यासाठी, म्हणजे ते ओव्हरकम करण्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणजे स्विमिंग येऊन सुद्धा तुम्हाला ती भीती होती की मी बुडू शकते? स्विमिंग येत नव्हतं मला, स्विमिंग येत नव्हतं. अच्छा, म्हणजे ह्या फोबियामुळेच मी शिकले नाही, त्याच्यामुळेच गेलंच नाही मी पुढे. म्हणजे सांगते ना, 12-15 मीटरच्या पुढे जसे लहान मुलं नाही का आडवं स्विमिंग करतात, मी 3 महिने तेच करते. लिटरली 3 महिने मी तेच केलं. आणि इकडे मी ऑनलाईन डेटा पाठवायचे, वॉचवरती रेकॉर्ड होतो युजली डेटा स्विमिंगचा वगैरे. तर ते सरांना वाटायचं की लांब पल्ला तर ते सरांना वाटायचं की अरे हा चालू आहे व्यवस्थित. बट मी त्यांना सांगायचे की नाही. आणि तिथे व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं. म्हणजे तिथला जो ट्रेनर होता तो कधी पाण्यात उतरलाच नाही. मग त्याने कधी तो बाहेरूनच, मॅडम पैर ऊपर ले लो, मॅडम ये, अरे मेरा नहीं जम रहा है बाई. लिटरली असं होतं की 3 महिने मी काहीच नाही केलं स्विमिंगमध्ये. मी वेळ द्यायचे, सगळं करायचे, भरपूर काय काय करून बघितलं. म्हणजे संध्याकाळच्या बॅचला जायला लागले, तिथं लेडी ट्रेनर होते, म्हटलं त्यांच्याकडून काही होतंय का ते बघूयात, पण नाही झालं. यार म्हटलं लोक इतके इझिली, म्हणजे मला अजब वाटायचं की काय इझिली लोक जातात ते एवढं 50 मीटर, म्हणजे तेवढ्या 7 फूट डीपमध्ये पण जातात ते. म्हटलं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी इतका स्टडी केला. प्लस तिथे मी दुसऱ्या स्विमिंग पूललाही, म्हणजे तिथे मी म्हटलं जसं की 3-4 स्विमिंग पूल होते. प्रत्येक स्विमिंग पूलमध्ये प्रत्येक कोचला भेटून त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन आले मी. की बाबा मला सांग नक्की प्रॉब्लेम काय माझा, कोणालाच कळेना की नक्की काय. मग असं करत करत यार म्हटलं आपण 8 दिवस
बारामतीला शिफ्ट होऊयात. परत घरी थोडं जाऊन हा relax थोडं होतं. 8 दिवस म्हणजे इथल्या स्विमिंग पूलमध्ये सरांच्या समोर आपण स्विमिंग करूया, लाईक जिथे बाकीचे लोक स्विम करत म्हणजे प्रॅक्टिस जिथे करत होते. पण एक वेळ म्हणजे अशी आली, 3 महिने गेले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023 23चे. आणि कॉम्पिटिशन होतं 2 जुलैला. म्हणजे अरे हार्डली बापरे. माझ्याकडे 6 महिने होते, जानेवारी ते जून पर्यंतचे. 3 महिने ह्याच्यामध्ये गेले की मला स्विमिंगच येत नाहीये, मग काय करू तरी काय असं झालं मला. म्हणजे आतापर्यंत मला कधीच असं आयुष्यात पश्चाताप नावाची गोष्ट झाली नाहीये, कारण माझं असं बिलीव्ह आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणजे बरेच लोक मानतात इथे, कारण आपल्याला तेव्हा नाही कळत, बट नंतर लक्षात येतं. समजतं त्याच्यामुळे मला कधी रिग्रेट नाही झालं. पण जेव्हा मी आयर्नमॅन करायचा हा विचार केला आणि याचे स्ट्रगल जे मी केले, म्हणजे डिसिजन जो घेतला हैदराबादला येणे, का तर मला ट्रेनिंग चांगलं करता येईल, घरातल्यांना डिस्टर्ब होणार नाही किंवा घरातल्यांचे टोमणे ऐकावे लागणार नाही, त्याच्यामुळे मी शिफ्ट झाले. पण तो डिसिजन माझा चुकला असं मला कुठेतरी वाटतं. म्हणलं आपण जाऊयात बारामतीला 8 दिवस, कारण आमचे जे कोच होते तर ते बारामती, जसं मी म्हटलं ना की 3-4 जण पण ज्यांनी ठरवलं आयर्नमॅन करायचं तर ते बारामतीमध्येच होते. तर म्हणले एकत्र प्रॅक्टिस होईल, 8 दिवस स्विमिंग शिकून येऊ परत. म्हणजे हा माझा आयडल थॉट होता. ठीक आहे, आले, 1 दिवस गेला, काय प्रॉब्लेम आहे, हा खाली बॉडी खाली जाते स्विमिंग करताना. झालं 8 दिवसात काहीच म्हणजे इम्प्रूव्हमेंटच नाही काही. मग परत कंपनीवाल्यांना सांगितलं मी एक्सटेंड करते वर्क फ्रॉम होम. आणि मला वाटतं आम्ही तेव्हा, कारण मी बारामतीला आले तर मला तेव्हा घरातल्यांना तेव्हा मी सांगितलं फर्स्ट की मी आयर्नमॅन करत आहे आणि माझं स्विमिंगसाठी इथे आलेले आहे. त्यांची रिएक्शन काय होती? रिॲक्शन शिवाय होतं लिटरली. त्यांना माहिती होतं कॉम्पिटिशन बद्दल? हा, कॉम्पिटिशन बद्दल माहिती होतं म्हणून ते आणखीन घाबरले. घरातल्यांनाही भीतीच आहे तशी की आणि अजून एक असं की ओपन वॉटर स्विमिंग म्हणून कन्सेप्ट असतो आयर्नमॅनमध्ये. म्हणजे आयर्नमॅन कॉम्पिटिशन स्विमिंग पूलमध्ये नाही होत, तर एकतर समुद्र असतो किंवा धरण असतं, डॅम, अदरवाईज नदी असते. म्हणजे तिन्हींपैकी एक. तर आयर्नमॅनमध्ये काय असतं की वेगवेगळ्या कंट्रीमध्ये होतं ते फुल आयर्नमॅन आपण ज्याला म्हणतो. इयरली होत राहतात ह्या कॉम्पिटिशन वेगवेगळ्या कंट्रीमध्ये. त्यामुळे ते कंट्री वाईज डिपेंड करतं की कुठे डॅम असतं, कुठे रिव्हर असतं, कुठे सी असतं. तर आम्ही जिथे जाणार होतो तिथे रिव्हर होती मोठीवाली. आणि मग त्याची प्रॅक्टिस कुठे करणार, तर आपल्याला पण प्रॅक्टिस तशी करायला हवी, राईट? स्विमिंग पूलमध्ये प्रॅक्टिस करून नाही जमणार. मग त्यासाठी आम्ही पुण्याच्या इथे वीर डॅम म्हणून आहे, फेमस धरण आहे मोठं, तर तिथे जायचे. एक शिक्षक आहेत तिथे स्विमिंग टँकचे तिथे, ते लहान मुलांना शिकवतात. शेवटी जाऊन मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर प्लीज तुम्ही मला सांगा, कारण ते एकदम काय म्हणतात म्हणजे प्रोफेशनल स्विमर आहेत आणि कोच आहेत. मग त्यांनी आधी मला तेच म्हणले की आधी तू जी तुझी भीती आहे डोक्यातली ती घालू. म्हटलं कशी घालू? बरं ठीक आहे, मला कळतंय की भीती आहे किंवा माझं हे चुकतंय, तर त्याला मी ओव्हरकम कसं करू ना. म्हणजे एकतर ठीक आहे हे सगळ्या गोष्टी आहेत, पण मी मेंटली पण डिस्टर्ब होते. म्हणजे ऑफिसचा लोड होता कंटिन्यू, त्यात हे स्विमिंगचा लोड, त्यात घरातल्यांचं अपोजिशन, त्यात ते खाण्यापिण्याचे हाल, रिकव्हरी नाही, झोप नाही आणि रोज वर्कआउट चालू, म्हणजे पूर्ण असं मेस्टअप झालं होतं. मी म्हटलं ना की मला आयुष्यात कधी पश्चाताप नाही झाला जेवढा मला तिथे झाला होता. लिटरली असं वाटलं की यार का. आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेत, बुकिंग्स केलेत, म्हणजे अराउंड मार्चमध्ये त्याला पैसे भरावे लागतात. हो, ऍक्च्युली त्याची रजिस्ट्रेशन असतात. म्हणजे आता जसे आपले मॅरेथॉनचे इव्हेंट असतात त्याची फीज असते, सो सिमिलरली आयर्नमॅनची पण फीज असते. मग तेच की ते फीज पण अशी आहे की वर्ल्ड वाईड असल्यामुळे कसं फीज पण जास्त असते. आणि बुकिंग वगैरे सगळे झाले होते, गिवअप नव्हतं करायचं, करणार काय. म्हणजे माझं अक्षरशः लोक चेष्टा करायचे जे आमच्या टीममधले होते किंवा आमचे जे क्लबमधले होते की म्हणे स्विमिंग शिकू म्हणले, नाही तर तुला नुसतंच जाऊन तिकडे जाऊन फिरून यावं लागेल म्हणले कझाकिस्तानला जाऊन. कझाकिस्तानला आम्ही केलं ते आयर्नमॅन. कारण ते पण आम्ही ह्याच्यासाठी निवडलं की एशियन कंट्री आहे, तर म्हटलं क्लायमेट वगैरे थोडं आपल्यासारखंच राहतं, कारण युरोपियन कंट्रीचं क्लायमेट आपल्याला सूट नाही होत तेवढं. त्याच्यामुळे फर्स्ट आयर्नमॅन करतोय तर म्हटलं एशियन कंट्रीतलं करू असं. पण मग फायनली ओव्हरकम कसं झालं? म्हणजे कुठला मोमेंट होता की ओके आता मला ती भीती संपली माझ्या ह्याच्यातून? ते भीती संपण्याचं
ओनली वन अँड द वन रिझन असं होतं की स्विमिंगमध्ये आम्हाला कसं राहतं की बाहेर स्विमिंगचा एक वेट सूट म्हणून एक प्रकार असतो. अच्छा. तुम्ही पाहिलं असेल का नाही माहित नाही, म्हणजे फोटोजमध्ये अगर हम्म. पाहिलं असेल तर जो की ना पूर्ण फुल सूट राहतो हा, हा. स्विमिंगचा, आणि हम्म. त्याच्यामध्ये थर्मलचं तुम्हाला हे असतं, थर्मलची लेअर असते. म्हणजे हे जसं नाही आपलं माहिती मला. थर्माकॉल वगैरे असतं हा, ना हा. त्या टाईपमध्ये, तर ते तुम्हाला फ्लोटिंगसाठी हेल्प करतं. ओ, तर ओके. ते का घालतात तर जेव्हा पाण्याचं टेम्परेचर कमी असतं ना, तर तुम्ही नॉर्मल तुमच्या स्विमसूटवरती नाही स्विम करू शकत, कारण एकदम अच्छा. म्हणजे 16 डिग्री 15 ओ, डिग्री असं बापरे. टेम्परेचर हा. राहतं हम्म. पाण्याचं. इव्हन कझाकिस्तानला पण तसंच होतं. त्याच्यामुळे तिथे ते वेट सूट इज कंपल्सरी. मग तो कंपल्सरी होता, तो मी मागवला. म्हणजे तोही म्हणजे त्याचेही प्राइजेस जसं मी म्हटलं की आयर्नमॅन इज एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. म्हणजे ते चालू होतात समथिंग 25-26 हजारापासून ते 10-12 लाखापर्यंतचे स्विमसूट येतात. एवढे महाग असतात? त्याची बापरे. क्वालिटी किंवा खूप म्हणजे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण. जसं आता शूजमध्ये प्रकार आहेत की 5,000पासून 50,000पर्यंतचे शूज असतात. सो सिमिलर. मग तो मोमेंट होता जिथे मला तो वेटसूट भेटला. म्हणजे मी तो मागवला बाहेरून. भावाचा एक मित्र येत होता. बाहेर स्वस्त भेटतात, इंडियामध्ये महाग भेटतात. त्यामुळे मी प्रेफर केलं की आपण बाहेरून मागवूयात. मग मला अजूनही आठवते, मला डेट सगळं आठवते की मेमध्ये 16 का 17 मे होती. मे आता जस्ट थिंक की मी 3 महिने हैदराबादमध्ये घालवले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये बारामतीमध्येच राहिले. माझं काही झालं नाही, म्हणजे तो वर्क फ्रॉम होम मी एक्सटेंड केलं अँड ऑल. आणि मे मधला तो एक दिवस होता जिथे मी स्विमसूट घातला. म्हटलं बघूयात येतंय का. मग ते इतकं भारी वाटलं, म्हणजे लिटरली मी फर्स्ट टाइम 50 मीटर नॉनस्टॉप गेले, स्टार्ट टू एंड, आपल्या स्विमिंग पूलचा एंड. सगळे लोक शॉक. अरे म्हटलं हे काय, बिकॉज ते फ्लोटिंगला मदत करते आणि म्हणजे मान वगैरे अशी वरती येते ना श्वास घ्यायला. सूटमुळे तुम्हाला ती सूटमुळे भीती ती मिळाली की एक्झॅक्टली ओके मी बुडणार नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे तो मोमेंट होता आणि तेव्हा ते सगळ्यांनीच सेलिब्रेट केला, म्हणजे टाळ्या वगैरे. की म्हणजे ते सुपर पॉवर म्हणतात ना, ते सूट असतात ते आयर्नमॅनचे सूट वगैरे अव्हेंजर वाले, तसं वाले मला फील झालं लिटरली. आणि आय वॉज हॅपी की अरे चला म्हणजे केलं लाईक. तर तो एक मोमेंट होता. आणि इमिजिएटली नेक्स्ट डे आमचं वीर डॅमला स्विमिंग होतं. केलं चालू. आणि जसे बाकीचे लोक जायचे, म्हणजे कसं होतं वीर डॅममध्ये 2 किलोमीटर नंतर आहे ना एक टाकी आहे पाण्याची. 2 किलोमीटर पाण्यामध्ये गेल्यानंतर. आणि मग हे सगळे लोक 2 म्हणजे तिकडे तिथपर्यंत स्विमिंग करून त्या टाकीला टच करून रिटर्न यायचे. सो 4 किलोमीटर प्रॅक्टिसमध्ये ते करायचे, जे की मी कधीच केलेलं नव्हतं कारण मला भीती होती. तर तेव्हाही ते चिडवायचे मला. तिथे फोटो वगैरे काढून यायचे. तिथे मला म्हणायचे बघ सादिया, म्हणे तू फोटोमध्येच फक्त बघू शकते, तू काय तिथपर्यंत जाणार नाही. म्हणजे लिटरली ह्या लेवलपर्यंत झालं. आपलं सायकलिंग चांगलं आहे, आपलं रनिंग चांगलं आहे, जस्ट बिकॉज ऑफ स्विमिंगच्या किंवा पाण्याच्या भीतीमुळे तुम्ही मागे राहताय. तर ते माझ्यासाठी म्हणजे खूपच डिप्रेसिंग होतं. आणि सपोर्ट करणारं कोणी नाही. ऑफिसचं टेन्शन चालूच होतं कंटिन्यू. तर ऑफिसवाल्यांना मी रिक्वेस्ट केली की मला 2 महिने ब्रेक द्या, की म्हणजे पेड लिव्ज हे करून ब्रेक द्या म्हटलं. मग त्यांना मी तेव्हा तिथे सांगितलं की माझा आयर्नमॅनचा असं आहे आणि माझं स्विमिंगचा प्रॉब्लेम हे ते. आधी ते ॲग्री झाले, बट आय डोंट नो. नंतर 2 दिवसानंतर HR चा मला मेल आला डिरेक्टली की आम्ही तुला हे नाही देऊ शकत, सॅलरी वगैरे नाही देऊ शकत, तुला ब्रेक घ्यायचा तू घे. आणि म्हटलं मग मला यूजच काय. म्हटलं मग म्हणजे मला फायनान्शियली मला खूप प्रॉब्लेम होता, कारण आयर्नमॅन इज एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. अगेन आय एम रिपीटिंग, म्हणजे कारण खरंच खूप एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट आहे तो. मग मी डिरेक्टली विदाऊट एनी सेकंड थॉट रिझाईन टाकून दिलं. म्हणजे विचार करा, माझे ते घरातले EMI सगळ्या गोष्टी. आणि हे मी घरी सांगितलं नाही की मी जॉब सोडला आहे, कारण परत शिव्या कोण खाणार. बापरे. तो डिसिजन मला घ्यावा लागला, कारण मी बिलकुलच मेंटली अजिबात स्टेबल नव्हते. असं म्हटलं की स्विमिंगसाठी आम्ही वीर डॅमला गेलो तिथे. तर ते असे चेष्टा मस्करी करायचे. मग तेव्हा माझ्याकडे स्विमसूट होता. म्हटलं की बघूया, ट्राय करू आपण आतमध्ये जाऊन. तर मग आले झालं 500 मीटर झाले,
1000 मीटर झाले, गेले ना मी टाकीपर्यंत 2 किलोमीटर. सर होते सोबत? सर सोबत होते Okay. आणि बाकीचेही सगळे होते, सगळे अगेन सेलिब्रेट, म्हणजे टाळ्या वगैरे, तो व्हिडिओही माझ्याकडे आहे अजून. लिटरली एवढे खुश झाले सगळे, हं. म्हणजे ते माझ्यासाठीही खूप हे होतं की हा म्हणजे मी केलं, हां. म्हणजे मी कधी विचारही नव्हता केला आणि तेही विदाऊट एनी थॉट. म्हणजे माझं असं होतं की 500 मीटर वगैरे जाऊन येऊयात. हो. आणि हे मी कधी केलं 2 किलोमीटर मिड ऑफ मे मध्ये. तर माझ्याकडे हार्डली 1.25 महिना होता, त्याच्यामुळे तेवढी काही प्रॅक्टिस वगैरे झाली नाही माझी. ठीक आहे, म्हणजे टायमिंग असं काही चांगलं येणार नव्हतं हे मला कळालं, सगळ्यांनाच कळालं की अरे आता ठीक आहे गेली, पण किती, कारण आयर्नमॅनमध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की कट ऑफ असतात. तुमचे स्विमिंग तुमचं त्या कट ऑफमध्ये व्हायला पाहिजे, तुमचं सायकलिंग त्या पर्टिक्युलर कट ऑफमध्ये व्हायला पाहिजे, रनिंग पण. हां, आणि ओव्हरऑल तुमचं अख्खं आयर्नमॅनचं कॉम्पिटिशन एका पर्टिक्युलर कट ऑफमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ते एक टेन्शन होतं. ओके. कारण मी एकदमच स्लो होते, कारण वेळच नाही. आणि आय थिंक त्याची कॉम्पिटिशन पण स्विमिंगनी सुरू होते. एक्झॅक्टली, ज्यात तुम्हाला तिथे स्टार्टिंगच तिथेच जर तुम्ही डिस्क्वालिफाय झालं तर काहीच पुढे नाहीच use ना करता नाही येत. जाऊ शकत. ते डायरेक्टली गेट्स वगैरे बंदच करतात. तर ते एक चिप देतात ऍक्च्युली, टायमिंग चिप असते, जे की तुम्हाला पायामध्ये ती बांधायची असते. तर ते रेसच्या 1 दिवस आधी देतात, की जेव्हा आपण सायकलिंग वगैरे तिथे आपल्याला सेट करावे लागतात आधी 1 दिवस आधी, आणि मग कॉम्पिटिशनच्या आधी ते एक टायमिंग चिप देतात. तर ती तुम्हाला थ्रू आउट तुमची कॉम्पिटिशन पायामध्ये हवी आहे, कारण मग त्याच्यावरून ते टायमिंग डिटेक्ट करतात की तुम्ही कट ऑफच्या आत आलाय की नाही, मग कुठे अडकलात का, मग तुमचं झालं का, त्याच्यावरून ते रिझल्ट डिसाईड होतात. तर मग ते एक होतं की इथे कझाकिस्तानला मला वाटतं 16.5 तासांचा कट ऑफ होता ओव्हरऑल, आणि स्विमिंगचा कट ऑफ स्टँडर्ड 2 तास 20 मिनिटं असतो, त्याच्या आधीच कम्प्लीट करायचं. ओके. आणि मी तर एकदम स्लो, म्हणजे माझं असं होतं की 2-2.25 तास वगैरे लागायचे, आणि त्याच्यानंतर परत मग तुम्हाला सायकलिंगसाठी रेडी व्हायचंय, तर मग तुम्हाला ते स्विमसूट वगैरे चेंज करावा लागतो, मला अंग पुसून मग सायकलिंगचे शूज, हेल्मेट, म्हणजे जे काही गरजेच्या वस्तू आहेत, खायला लागतं परत, कारण 2 तास स्विमिंग करून आलेला आहात, तर पूर्ण ते बॉडी आपली काय म्हणतात, म्हणजे परत प्रिपेअर करायची दुसऱ्या टास्क परत प्रिपेअर करायची. करेक्ट. मग त्याला वेळ जातो, मग त्याला ते ट्रान्झिशन टाइम म्हणून म्हणतो युजली, स्विमिंग टू सायकलिंग, आणि मग सिमिलर सायकलिंग टू रनिंग, की सायकलिंग झाल्यानंतर शूज चेंज करा, मग ते हेल्मेट काढा, मग रनिंगचे शूज घाला, मग हे सगळं. नाही, स्विमिंगचं ओव्हरकम तुम्ही केलं, पण आता जेव्हा कॉम्पिटिशन तुम्ही तयारी करत होतात, तर असं तर नसेल ना झालं की सगळंच गुडी गुडी चालू आहे, की सगळं सपोर्टिव्ह, काहीतरी असं झालं असेल ना की अडथळे येतात, तर ह्याच्याबद्दल मला सांगा थोडंफार. अडथळे तसे खूप होते, आणि जसं मी म्हटलं की काही ठिकाणी पार्शलिटी किंवा काही कॉन्फ्लिक्ट्स वगैरे व्हायचे आमच्या टीममध्ये, तर ते झालं. लोक कसं की अरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो वगैरे असंच सांगतात, बट इंटरनली त्या गोष्टी आपल्याला कळून जातात, की जसं आता मी म्हटलं की लोकांकडे म्हणजे सायकलचेही वेगवेगळे प्रकार आहेत, की कोणाकडे 50,000ची सायकल आहे किंवा तिथून घेऊन 15 लाखापर्यंतच्याही सायकल आहेत. मग तिथे म्हणजे ते मला असंच जाणवलं ना की अरे माझ्याकडे तर ह्या गोष्टी नाहीये. तुमच्याकडे सायकल नव्हती? सायकल नव्हती, ते मी लास्ट 1 मंथ मध्ये खरेदी केली. त्याची स्टोरी एक्झॅक्टली, म्हणजे ते एक होतं की माझ्याकडे एकदम साधी सायकल होती 50,000ची, जे मी म्हटलं प्रॅक्टिसमध्ये होऊन जाईल यूज, आणि कॉम्पिटिशनच्या वेळी म्हटलं आपण कोणाकडून तरी घेऊयात, कारण अगेन म्हणजे ते पैसे वगैरे ज्यांच्याकडे आहेत ऑलरेडी तर ते हेल्प करू शकतात, राईट. आणि तसे होते बरेचसे, म्हणजे पुण्यामध्येही होते, बारामतीमध्येही होते, पण एकदम म्हणजे 1 महिना आधीच असं झालं की माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नाही, म्हणजे सायकल भेटली नाही मला कोणाचीच, आणि मला कोणीच नाही दिली, आणि मला ती स्वतःहून मग परचेस करावी लागली, कारण त्याच्यामध्ये पण सायझेस वगैरे असतात. मग ते असं झालं की अरे आता एकाला देणार मग दुसऱ्याला नाही, किंवा अशा सगळ्या गोष्टी होतात, कारण 4-5 लोक होतो आम्ही, राईट. तर म्हटलं अरे आता सायकलचं काय, मग तिथून परत सायकलची शोधाशोध. माझ्याकडे 1च महिना होता, आता म्हटलं जी भेटते ती घेणार, म्हणजे काय ऑप्शनच नाहीये, राईट. कारण माझं असं होतं की भेटेल कुठून तरी, तर ते नाही झालं. ही जी सायकल वापरतात ही किती महाग असते? सायकल आता डिपेंड करतं, म्हणजे जर बेसिक रेंज जरी तुम्हाला हवी असेल आयर्नमॅनसाठी, तर ते 2.5 ते 3 लाखापासून चालू होते, ही बेसिक रेंज. एक्झॅक्टली, म्हणजे त्याला जे रोड बाईक असं म्हणतात स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये पण मग प्रकार आहेत, की म्हणजे 2.5-3 पासापासून बेसिक ते
तुमचं जातं म्हणजे 20-1 लाखापर्यंतच्या सायकल्स लोक वापरतात. घेतात एवढी महाग घेतात. लोकं? कारण ज्यांना मी जसं म्हटलं ना, की टायमिंग ज्यांना इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा परफॉर्मन्स अजून बेस्ट करायचा आहे, तर ते लोकं प्रेफर करतात. बरं सायकलची कॉस्ट वेगळी. हां. त्याच्यानंतर तुम्हाला हेल्मेट हवंय. हं. त्यानंतर तुम्हाला ते सायकलिंगचे शूज वेगळे ज्याला क्लिट्स म्हणतात हं. ते वेगळं. त्याच्यानंतर ते ॲरो बार वगैरे येतात पुढे, हं, हं, ज्याने हं. कम्फर्टेबली तुम्ही सायकलिंग करू शकता. हं. तर असं ओव्हरऑल सायकलचाच खर्च माझा 4-5 लाखाच्या अराउंड गेला होता. म्हणजे सायकल इज द एक्सपेन्सिव्ह वन असं बापरे! आहे. नाही पण ह्या सगळ्या गोष्टी तर तुमची प्रॅक्टिस झाली, स्विमिंग झालं, सायकलिंग झालं. मग आय थिंक जूनमध्ये तुमची कॉम्पिटिशन सुरू हां, होणार होती? जुलैमध्ये. जुलैमध्ये. 2 ओके. जुलै 2023. ओके. मग आता तिथं येऊयात, की तुम्ही इकडे कझाकिस्तानला आय थिंक कझाकिस्तान. ती होती. मग करेक्ट. ती जर्नी कशी होती? ती जर्नी आमची खूप छान होती ॲक्चुअली. म्हणजे जेव्हा सगळे एकत्र बाहेर पडलो, हां. ट्रॅव्हलिंग आणि मग एअरपोर्टला लेओव्हरला पण आम्ही वर्कआउट्स वगैरे केले. हां, हां. म्हणजे भयंकर तो एक वेगळा फील होता. हं. कझाकिस्तानमध्ये एक अपार्टमेंट बुक्स केले होते आम्ही. हं, हं, हं. म्हणजे प्रत्येकी 2-2 जण राहत होते अपार्टमेंटमध्ये. अपार्टमेंटमध्ये तिथे तुम्हाला किचन वगैरे सगळं भेटून जातं. आणि हा खर्च सगळा आपणच करतो ना? आपणच करतो. ओके. करेक्ट. ते जे 4-5 दिवस होते ना कॉम्पिटिशनच्या आधी ते खूप छान होते. म्हणजे ओके. लोकांनी एन्जॉय केला हं, चांगला. हं. पण मग आला जेव्हा रेस डे, तर मग हं. रेस डे येईपर्यंत असं सगळे काय म्हणतात त्याला म्हणजे टेन्शनमध्येच होते. सो नेक्स्ट डे मग आपला रेस डे आला. रेस ठीक डे. आहे प्रॅक्टिस वगैरे झाली हां. 4-5 दिवस जाऊन. मग रेस डेला नेहमीप्रमाणे उठून पहाटे प्री वर्कआउट वगैरे घेतला. हं. गेलो ग्राउंडवर. ती गर्दी, तो पूर्ण जल्लोष माहोल. जे म्हणतो म्हणजे मी जसं म्हटलं, की इंडियामध्ये तेवढं स्पोर्टला हे नाहीये, बट बाहेर भरपूर म्हणजे हं. चीअर्स वगैरे हं. करायला म्हणजे तो एक वेगळाच वाइब्सच वेगळ्या असतात हं. आयर्नमॅनच्या. तर ते बघून एक अशी एक्साइटमेंट पण होती, बट भीतीही होती मनात, की हं. म्हणजे स्विमिंगची माझी प्रॅक्टिस झाली नव्हती पाहिजे तशी. हं. कारण 4-5 महिने माझे ते भीतीमध्ये गेले, की यार म्हटलं जे काही होईल ते अभी भगवान भरोसे असं होतं ते माझं. म्हणजे आदल्या दिवशी मी लिटरली मम्मीला कॉल करून रडले फोनवरती. कारण तिथे गेल्यानंतर माझं हेच झालं, की डायरेक्शन चुकतात आहे. मी सरळ जात नाहीये, तिरके हं. इकडे-तिकडे. मग ते टाईम जाणार बाबा, कसं हां, होणार हां. काय? मग ते मी सांगत होते, की हां, हां, हां. कसं हे ते. मग ते घरातल्यांचं तेव्हा लास्टच्या 15 दिवसामध्ये मला मोरल सपोर्ट भेटला. कारण त्यांचं असं होतं, की "अरे आता हिनं गेलीच मेहनत आहे खूप ती. केली आहे." हां. हां, एक्झॅक्टली. मेहनत केली आहे, बरंचसं काही हां. सोसलंय, तर सपोर्ट तो बनता हं. आहे. लाईक हं, असं हं. होतं ते. झालं फर्स्ट म्हणजे असे ते लेयर असतात स्विमिंगमध्ये उतरण्याचे. एकत्र नाही सोडत सगळ्यांना ओके, कारण मग ओके. ते क्राउड हं, हं, होते हं. ना, मग ते असे लाईनिंग बनवतात ABCD असे ओके. टायमिंगच्या हं. हिशोबाने. मग ते असे 5-5 लोकं हां, सोडायला हां. लागले. जसं असं ते जवळ यायला लागलं तसं अशी भीती म्हणजे लिटरली असं काय म्हणतात ते धाकधूक, धाकधूक हां, झालं असेल थोडं ते. धाकधूक, हार्टबीट्स वाढतात ते यार काय होणार, कसं होणार आणि त्यातही आता आम्ही नॉर्मली स्विम करायचो तर आमचं आम्ही म्हणजे 4-5 लोकं असायचो. तर इथे अख्खा क्राउड आहे. ओह! 500-600 लोकं आहेत. मग त्या क्राउडमध्ये तुम्हाला ते लाथा वगैरे लागणार लोकांच्या राईट? कारण सगळे हां. एकत्र स्विम करणार. मग राइट. त्याची एक भीती. पाण्यामध्ये गेले, सरळ माझं डायरेक्शन फिक्स होतं, की ते बलून्स वगैरे लावलेले असतात 1-2 ठिकाणी हं. तुम्हाला डायरेक्शनसाठी. ती लाईन काही मी सोडली नाही. हं. कारण ऑलरेडी मला माहिती होतं मला 2 तास 20 मिनिटाच्या आतमध्ये यायचं आहे. हं. झाले बरेचसे लोकं धक्का-बुक्क्या देऊन कोणाचं हात लागतोय, कोणाचा पाय लागतोय. गेले सगळे पुढे. मी स्लोली हां, म्हणजे ठीक आहे, नाही की जाऊ म्हणलं देत. ते म्हणतात ना, ससा-कासवाची गोष्ट आहे ना, तर हां. ते तसंच काही माझ्यासोबत स्विमिंगमध्ये घडलं. हं. गेले 1 लूप झाला, आले 2 लूप करायचे होते 2 किलोमीटरचे. हं. 1 लूप झाला, बघितलं अरे ओके 1 लूप झाला. गेले अगेन पाण्यामध्ये म्हटलं आता सेम स्ट्रॅटेजीने बघितलं टाईम किती आहे 1 तास झाला होता काहीतरी 1 तासामध्ये 2 किलोमीटर. म्हटलं अजून 1 तासामध्ये दुसरे 2 होतील. हं. 20 मिनिटं 20 भेटतील हं. म्हटलं आपल्याला. म्हणजे तसं कॅल्क्युलेशन हं. बॅक ऑफ द माइंड चालू होतं. कारण ते करावंच लागत होतं बिकॉज कट ऑफ होता. अदरवाईज डिस्क्वालिफाय झाले असते. हं. परत मग सेकंड लूपसाठी गेले. आरामात आले पुन्हा जाऊन. जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं, की आमचे जे बाकीचे ग्रुपमधले होते, त्यातले काही मेंबर्स अजून मागेच आहे. त्यामुळे ते मला असं वाटलं, की अरे म्हणजे मला आधी असं वाटत होतं, की मी टायमिंगमध्ये येते की नाही?
म्हणजे मला ती भीती होती, कारण पाण्यामध्ये आपल्याला कळत नाही कोण कुठे काय हा. असं, म्हणजे किती टाइम झालाय काहीच नाही कळत पाण्यामध्ये. जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा मला म्हणजे कळालं आमच्या कोचकडून की हे लोक अजून मागेच आहेत. तर त्यांना त्याची भीती की अरे ही कसं काय लवकर आली म्हणजे लिटरली कोणाला मध्येतून आली अशी. एक्झॅक्टली. नाही म्हणजे त्यांना ही भीती की अरे बाकीचे कुठे काय, त्यांना काही झालं का, बिकॉज त्यांच्या आधी ही कशी आली म्हणजे Right. ऑब्व्हियस होतं ते, बिकॉज माझी प्रॅक्टिसही नव्हती आणि लोकांना माहिती होतं की माझं स्विमिंग किती खराब आहे, त्याच्यामुळे हिचं काय लवकर होणार नाही. झालं उलटं. मग तिथे मला असं एकदम जिंकल्यासारखं झालं की अरे झालं स्विमिंग झालं म्हणजे झालं. म्हणजे सगळ्यात अवघड जो टप्पा आहे एक्झॅक्टली. स्विमिंग ते सगळ्यात आधी झालं, Correct. मग सायकलिंग आणि आणि रनिंग तेही झालं ते बाकीच्यांपेक्षाही चांगलं झालं म्हणजे ते मला जास्त की अरे चलो बाबा आपण काहीतरी बाबा रेसमध्ये हा. काय म्हणतात त्याला की प्रामाणिक मेहनत केलेल्याचं फळ भेटलं असं. आणि मग त्याच्यानंतर सायकलिंगसाठी मग जावं लागतं. ते जसं मी म्हटलं मगाशी की कपडे वगैरे चेंज करून शूज वगैरे आणि सायकलिंगची तयारी. नाही, ह्या पिरियड मध्ये टाइम पॉज होतो का, नाही होत, चालूच नाही राहतो का, होत. म्हणजे हो. ते चेंजिंगच्या वेळी पण? येस, हो, तो okay. एक ट्रान्झिशन टाइम म्हणून ते कन्सिडर करतात. Oh, तो मग- पण त्या टायमिंग चिप वरती रेकॉर्ड होतो. हो, म्हणजे okay. एंड जिथं होतो स्विम एंडच्या तिथे एक टायमिंग चिप असते हा. आणि सायकलिंगच्या स्टार्टच्या तिथे एक टायमिंग चिप असते. तर ते मग हे तो होत असेल. टायमिंग तो त्यात मेजर होतो की इथून इथे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागला. सो Okay. दॅट इज द ट्रान्झिशन टाइम. मग सायकलिंगचं कसं होतं? सायकलिंगचं अपेक्षापेक्षा थोडं वेगळं राहिलं. म्हणजे Okay. जसं आधीचा मी एक्सपिरियन्स ऐकला होता की टेलविंड भेटतं रिटर्न येताना, म्हणजे वाऱ्याचा तुम्हाला सपोर्ट भेटतो वगैरे. पण तेव्हा आमच्या बाबतीत तसं काही झालं नाही. म्हणजे लिटरली नाही, हेडविंड होतं. 80% हेडविंड होतं. म्हणजे तो माझं आधी असं टार्गेट होतं की 6 तासाच्या आतमध्ये सायकलिंग करूयात, म्हणजे 6-6.25 तासाच्या. ती किती पिरियड मध्ये करायची असते त्यांचं timing? त्याचा टाइम तो पण डिपेंड राहतो, 8 तास वगैरे. प्रत्येक कंट्रीचं वेगळा कट ऑफ आहे. पूर्ण कॉम्पिटिशन किती वेळात होते, कारण मी काहीतरी टार्गेट डोक्यात घेऊन आले होते, राईट. तर मग ते अचीव होतंय की नाही, मग मला कुठे कव्हर करायचं आहे ते आपल्याला प्लॅनिंग करता येतं. कारण ऑलरेडी मला कळलं की मला 2 तास लागले स्विमिंगसाठी. मग ट्रान्झिशन टाइम मध्ये किती, लेट्स से 5 मिनिटं 6 मिनिटं. मग आता सायकलिंगला जर 6 तासापेक्षा जास्त होतंय तर मला ते रनिंग मध्ये कव्हर करावं लागणार, राईट. म्हणजे Calculative mode आहे. कॅल्क्युलेटिव्ह मध्ये म्हणलं अरे 6.5 तासामध्ये पण होत नाही, म्हणलं आता सोडून दे, जेव्हा होईल ते होईल. कधी झाली मग माझी अराउंड 6:55. ओके, म्हणजे ठीक आहे, 7 जास्त तास. हा, काय नाही. ओके, तेच. मग ते झाल्यानंतर म्हणजे सायकलिंगचं असं झालं की अपेक्षापेक्षा असं वाटत होतं रोडच संपत नव्हते. म्हणजे एक तर ते एअरपोर्ट रोड आहे आणि असं सरळ एकदम स्ट्रेच, सगळं स्ट्रेच. जेवढा तुमचा रोड फ्लॅट असेल तेवढं तुम्हाला ते हेडविंडचा प्रॉब्लेम होतो, असं येते. आणि ते तसंच झालं, म्हणजे सगळ्यांनाच इश्यू आले. बऱ्याच लोकांच्या सायकल्स ब्रेक होतात वगैरे. जसं मी म्हटलं की टायर्स म्हणजे पंक्चर होते, काही बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात सायकलिंगचे. हे सगळं चॅलेंजेस टॅकल करून फायनली 7 तासामध्ये सायकलिंग झालं. त्याच्यानंतर मला यायला लागली झोप, कारण ते पाण्यातून बाहेर आलं. त्याच्यानंतर सायकलिंग, ते वारं, हे ते असं झोन पकडतो ना आपण. रनिंग पहिले तर मी 4 किलोमीटर मला वाटतं वॉकच केले असेल, कारण मला झोपेमुळे आणि ते पोट अपसेट झाल्यामुळे मला काही सुचतच नव्हतं. आणि माझा टाइम वाढत चालला होता, कारण मी जो टाइम डिसाईड केला त्यात काय सायकलिंग नव्हतं. आता म्हटलं आता रनिंगचं पण असं 42 किलोमीटर धावायचंय, म्हटलं ते होणार कधी. आणि मी तसं 5 तासाचं टार्गेट ठेवलं होतं रनिंगसाठी, 42 किलोमीटरसाठी. मग पहिले 4 किलोमीटर तेच रन वॉक, कारण मला सुचतच नव्हतं काही. मग नंतर थोडं कोक घेतलं, म्हणजे तिथे हायड्रेशन स्टेशन्स असतात, ते पार्कमध्येच होतं. एक लूप होता 8 किलोमीटरचा, त्याच्यामुळे 5 लूप करायचे, 8-45 आणि 2 किलोमीटर एक्स्ट्रा, असं 42 किलोमीटर. तर तिथे मग ते खायला वगैरे असतं. मग तिथे कोक घेतलं, काही ऑरेंजेस घेतले आणि आय डोंट नो ते कसं बुस्टअप झालं कोक आणि हे. आय वॉज अनस्टॉपेबल. म्हणजे मी लिटरली 6-6.25च्या पेसने रनिंग आरामात करत होते. बापरे. आय डोंट नो म्हणजे काय झालं. आणि ॲट द एंड जेव्हा माझं संपलं तेव्हा मला लक्षात आलं की माझं 4 तास 36 मिनिटांमध्ये रनिंग संपलंय, जो की माझा पर्सनल बेस्ट टाइम होता आतापर्यंतचा. जे तुम्ही इकडे कधीच नाही केलेला. तो माझा आयर्नमॅन मध्ये झाला पर्सनल बेस्ट.
मग असं करून जेव्हा मी शेवटच्या लूपमध्ये होते, म्हणजे जो माझा फिनिशचा जो मोमेंट होता, कारण ते ट्रॅक होतं, म्हणजे त्यांचं एक ॲप असतं आयर्नमॅनचं, ज्याच्यावरून तुम्ही ट्रॅक करू शकता कोणाला पण. मग सगळे लोक, म्हणजे इकडे बारामतीमध्ये तर लिटरली स्क्रीन वगैरे लावून ते सर फेसबुक लाईव्ह वगैरे करायचे, आमचे व्हिडिओज वगैरे घरी पण. हां, एक सांगायचं राहून गेलं, स्विमिंग नंतर जेव्हा मी स्विमिंगमधून बाहेर आले, ते व्हिडिओ लाईव्ह चालूच होता ना. कोच आमचे लाईव्ह फेसबुक लाईव्ह वगैरे करतात आणि इकडे स्क्रीन चालू असते. लिटरली तिथे फटाके फोडले आमच्या क्लबवाल्यांनी. झालं फायनली, पेढे वगैरे वाटले. म्हणजे मला नंतर कळाल्यानंतर मला जसं एवढं हसू आवडे ना, म्हटलं म्हणजे इतके लोक माझ्या स्विमिंगसाठी परेशान होते. पण ते खूप छान होतं, म्हणजे जे काही जिंकण्यावर केलं पाहिजे त्यांनी स्विमिंगलाच केलं, कारण तिथेच जिंकले. जसं मी म्हटलं की तोच माझा खूप मोठा ड्रॉबॅक होता स्विमिंगचा. आणि मग जेव्हा लास्ट मला वाटते 500 मीटर राहिले असतील, तर त्यांना कळालं ना की आता ही फिनिश लाईनच्या तिथे येते. मग ते इंडियाचा फ्लॅग घेऊन जेव्हा ते लास्टचा स्ट्रेच आहे 500 मीटरचा, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल रेस, आणि त्यातही मी एज कॅटेगरीमध्ये 3rd रँकला आले एवढ्या सगळ्या वर्ल्ड लेवलच्या ॲथलीट्समध्येही. तर ते एक माझ्यासाठी बोनस पॉईंट होता. आधी नव्हतं माहिती मला, बट तो एक बोनस पॉईंट होता. आणि तो इंडियाचा झेंडा घेऊन सगळे लोक इंडिया इंडिया ओरडतात, तर तो मोमेंट खूप प्रिशियस होता. डोळ्यासमोर आला. एक्झॅक्टली, म्हणजे स्ट्रगल करेक्ट, म्हणजे जे काही सॅक्रिफायसेस केले होते, जे काही गोष्टी, म्हणजे जे काही चॅलेंजेस होते, किती काय काय करून तिथपर्यंत त्या फिनिश लाईन पर्यंत पोहोचले, ते सगळं रिकॅप म्हणजे ते माइंडमध्ये चालू होतं. एक्झॅक्टली, म्हणजे लोकांनी कोण आपल्या अगेन्स्ट होतं, कोण सपोर्टिव्ह होतं, ते त्या काळामध्ये मला कळालं. आणि जे अगेन्स्ट होते किंवा जे सपोर्टमध्ये नव्हते, ते आफ्टर दॅट रेस ते सपोर्टमध्ये आले, कारण त्यांना तिथे कळालं की हिची कॅपॅबिलिटी काय आहे. राईट, म्हणजे तो क्षण होता. राईट. पण ती फिलिंग पण किती भारी असेल ना, की बारामतीत मे बी त्या भागातले तुम्ही पहिलेच असाल की जिंकलात तुम्ही. ते पण तिकडे घरी गेल्यावरती पण ते लोक तुम्हाला भेटले असतील. तो माहोल कसा होता? तर आता बारामतीतले फर्स्ट फिमेल आयर्नमॅन म्हणून तर होतेच मी. त्यानंतर मी इंडियामधले मला वाटते फर्स्ट मुस्लिम मधलेही फर्स्ट फिमेल आहे. येस, इफ आय एम नॉट रॉंग. तर बारामतीमध्ये तर म्हणजे आमचं असं झालं की जल्लोषामध्ये स्वागत झालंय. ते रॅली वगैरे काढली होती, बरंचसे मग ते TV वरती लाईव्ह. त्यानंतर एक फंक्शन ठेवलं होतं मोठं, सगळ्यांना जेवण, मग तिथे भाषण, प्रत्येकाच्या ट्रेनिंग रिलेटेड गमती जमती तिथे शेअर केल्या त्या कोचने, की अरे आईचा स्विमिंगचा असा इश्यू होता. म्हणजे खूप भारी वाटलं. आणि काही तर लोक ऑटोग्राफ घ्यायला आले होते. अरे यार म्हटलं, म्हणजे. आणि दुसरी गोष्ट की बॅनर लागले होते बारामतीमध्ये आमचे, लिटरली. त्याच्यासाठी खरंच ग्रेट आहे ना. म्हणजे विचार करा ना, म्हणजे माझ्यासाठी प्राऊड मोमेंट का, तर माझे आई वडिलांना जास्त अभिमान वाटला जेव्हा त्यांनी ते बॅनर्स वगैरे बघितले. तर ते खूप छान होतं. आणि मॅक्झिमम माझे सगळे रिलेटिव्ह बारामतीमध्ये आहेत. सो त्यांच्यासाठी ती, की अरे माझी भाची, अरे माझी बहीण आहे, अरे माझी लाईक. सो ते खूप होतं की ते एवढ्या आनंदाने सगळ्यांना सांगत होते. आणि तीच लोक जी मम्मीकडे सांगायचे की कशाला तिला हे करू देतीये, कशाला तिला जिमला जाऊ देतीये, हे ते. आणि मी बारामतीमध्ये राहून प्रॅक्टिस कशी केलीये ते मला माहिती आहे. पण सोसायटीमध्ये अशा पण मुली असतील ना, की ज्यांच्याकडे मे बी असंच काहीतरी स्वप्न जसं तुमचं होतं, पण त्यांना ते नाही करता येते. तर समजा आता कोणतरी असं बघत असेल, त्या मुलीनं तुम्हाला काय सांगायचंय? मला एकच सांगायचं आहे, म्हणजे मी नेहमी हेच सांगते मुलींना, की समाजाने बंधनं घातलेली नाही आहेत तुम्हाला. ती बंधनं तुम्ही तुमच्या डोक्यामध्येच घातलेली आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींनी आनंद भेटतोय त्या कराव्यात. मला एवढंच म्हणायचं. तुम्ही तुमचं मग ते पॅशन असू दे, काहीही असेल, त्याला फॉलो करा. कारण ऍडजस्टमेंट करून जगण्यात, एक तर आयुष्य एकदा भेटतं, त्याच्यामुळे ते तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही जगा. मला एवढंच म्हणायचं. आणि फर्स्ट एज्युकेशन आणि
स्वतःच्या पायावरती उभं राहणं ह्याला आधी तुम्ही प्रेफरन्स द्या. राईट. कारण ते असेल ना तर तुम्ही कोणाच्याही विरोधात जाऊन तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. राईट. अदरवाईज मग लोक तुम्हाला नेहमी असं दाबायचाच प्रयत्न करणार. तर आयर्नमॅन कॉम्पिटिशन झाली, तुम्ही जिंकलात ती. पण आता सादियाजी भविष्यात अजून काही कॉम्पिटिशन करणार आहेत का? तर आता मला पुढे जाऊन म्हणजे अल्ट्रा रनिंगमध्ये स्पेशली कॉम्पिटिशन्स आहेत. तर आता एक रिसेंटलीच मी आता टीम इंडियाला रिप्रेझेंट केलं. 24 Wow. तास स्टेडियम रन म्हणून एक असतं. कुठे होते? तर ही फ्रान्समध्ये होती 2025ला. तर त्याच्यामध्ये 6 मुलं आणि 6 मुली सिलेक्ट होतात बेस्ड ऑन क्वालिफिकेशन. तर तिथे मी क्वालिफाय झाले. बँगलोरला एक स्टेडियम रन केलं 24 तासात 181 किलोमीटर करून. तिथे मी क्वालिफाय झाले. सो हे एक वन ऑफ द पार्ट की मला स्वतःच्या नेशनसाठी काहीतरी करायचं आहे. नाही, आता तुम्ही आयर्नमॅन कॉम्पिटिशन जिंकलात, तर मी तर तुम्हाला आयर्नमॅन लेडी म्हणेल. कारण खरंच तुम्ही ती काय जर्नी होती तुमची. मला इतकं भारी वाटलं सगळं ऐकून, आणि मला त्याच्यावरती जास्त फोकस द्यायचं होतं की ती जर्नी कशी होती. ते घरी खोटं सांगून इथं करणं, येणं आणि प्लस जिंकणं. नॉट की फक्त पार्टिसिपेट केले. तर ती जर्नी मला खूप भारी वाटली. आणि तुमचे जे काही थॉट आहेत, मला वाटतं की जे कोणी आपला पॉडकास्ट बघत असेल तर खूप साऱ्या मुली इन्स्पायर पण होतील. मी स्वतः इन्स्पायर झाले. आणि असंच तुम्ही जे काय आता भविष्यात कॉम्पिटिशन कराल, असं एक म्हणजे मला एवढंच अपेक्षा आहे की तुम्ही आपल्या देशाचं नाव असंच मोठं करा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि तुमची जर्नी शेअर केली, तर मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं की मी पुन्हा रिकॅपमध्ये गेले 2023च्या. माझे मोस्टली थॉट्स तेच राहतात की मला जास्तीत जास्त वुमनला हे करायचं की त्यांनी त्यांची चौकटी बाहेर येऊन त्यांनी त्यांची लाईफ जगावी. आणि प्लस फिटनेस का, म्हणजे फिटनेसचं महत्त्व का, स्त्रियांचं हेल्थ एवढी इम्पॉर्टंट ह्याच्यासाठीच आहे की त्या पिलर असतात त्यांच्या फॅमिलीच्या. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं. आणि ज्या कोणी फिमेल आहेत, मुली आहेत, त्यांची जी काही स्वप्न आहेत ती त्यांनी पूर्ण करावीत. म्हणजे 1000 मधले ॲटलिस्ट एक जरी स्त्री इन्स्पायर होऊन त्यांनी त्यांचं जर आयुष्य बदललं तर ते माझ्यासाठी तिथेच म्हणजे ते जिंकल्यासारखं आहे. थँक्यू सो मच सादियाजी. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. असंच तुम्ही भविष्यात कॉम्पिटिशन जिंका आणि आपण पुन्हा इथे गप्पा मारायला येऊयात. नक्कीच माझी अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्याबद्दल. नक्कीच. थँक्यू.